रितेश भाऊंनी भाऊंच्या धक्क्यावरती जान्हवीचा चांगलाच पर्दाफाश केलेला आहे। चला तर बघूयात नेमके तिला काय बोललेले आहे। तर इकडे रितेश भाऊ सांगतात की जान्हवी, तुमचा जो वागण्यातला डुप्लिकेटपणा आहे ना तो बंद करा। तुम्हाला पहिला टास्क होता बाळाला प्रोटेक्ट करायचा, त्यावेळेस तुम्हाला तुमच्या बाळाची आठवण आली, पण बाळाला प्रोटेक्ट करायचं असतं ना त्यावेळेस दुसऱ्याच्या बाळाचे हातपाय तोडायचे नसतात, हे देखील आपल्याला कळायला लागतं। आणि त्यावेळेस जान्हवी तुम्ही टीम बी ला जाऊन सॉरी बोललात, पण त्या सॉरीचा काही उपयोग नाहीये। भलेही तुम्हाला तुमची करन्सी कमी होईल म्हणून तुम्हाला त्यांना हरवायचं होतं, पण त्यासाठी तुम्ही बाळाचे हातपाय तोडण्या इतपत खाली जाऊ शकता की बिग बॉसनी तो टास्कच रद्द केला। कॅप्टन्सी टास्कमध्ये देखील सूरज खेळण्याचाच प्रयत्न करत होता, पण तुम्ही त्याला जाऊन सांगताय की फ्राईज खेचताना माझे हात निघाले असते, त्यामुळे नीट खेळ, जपून खेळ। तर तो तुम्हाला सांगतोय की ताई मी असं काही केलं नाही, मी खेळतच होतो। पण ज्यावेळेस अंगावर यायचं नाही हे अलाउड नाही तुम्ही सांगत होता, पण योगिताला पूर्ण निक्कीने ओढून खाली पाडलेलं होतं, मग ती अंगावरच गेली होती, तुम्ही का नाही बोललात? आणि ज्यावेळेस तिथून चीअरअप करण्यासाठी सूरज आणि निखिलला वरून ओरडत होते सगळे टीम बीचे सदस्य, त्यावेळेस तुम्ही आर्याची लायकी काढली। त्यावेळेस अंकिता कॅप्टन झाली, त्यावेळेस ती कशी या घरात कॅप्टन होण्यासाठी लायक नाही हे दाखवण्याचा तुम्ही प्रयत्न केला। पण काल बघा, अरबाज ज्यावेळेस कॅप्टन झाला त्यावेळेस ते तुम्हाला काहीही बोलले नाही। ज्यावेळेस निक्की त्यांचे कपडे उचकटून बाहेर टाकत होती त्यावेळेस सुद्धा तुम्ही तिला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही, कारण तुमच्या प्रायव्हेट प्रॉपर्टीला त्यांनी हात लावलेला होता। पण ज्यावेळेस तुम्ही पंढरीनाथच्या प्रायव्हेट प्रॉपर्टीला हात लावलेला होता त्यावेळेस त्याने असल्या काही गोष्टी केल्या नव्हत्या, उलट त्याने फक्त बोलून दाखवलेलं, त्यामुळे बोलून दाखवून ही गोष्ट संपली असती, पण तुम्ही ती वाढवलीत। आणि सगळेजण मिळून डीपीच्या अंगावर गेलात कारण त्याने इरिनाला रागात बोललं। तुमचं ॲग्रेशन किती आहे, तुम्ही लोकांना कसं बोलता हेच तुम्हाला दिसत नाहीये आणि इथेच तुम्ही चुकता। तर जान्हवीला दिलेला भाऊंचा धक्का तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। अशाच व्हिडिओच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय।